तर बघा म्हटलं आता आंबे पिकलेत, तर आता ह्याचा मी बनवणार आहे मँगो ज्यूस पिण्यासाठी. आज आहे उपवास, म्हटलं जरा मँगो ज्यूस बनवून पिऊया. आता आज उपवास आहे सोमवार, त्याच्यासाठी आता मी मँगो ज्यूस बनवते. तर आपण जसा विकत घेतो मँगो ज्यूसवर प्यायला कसा तसा सेम असा मी बनवणार आहे. तर बघा असा आंबा कट करून घेतले. असं आता हे सगळं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे. तर बघा छान कापलेत का नाही. असं पूर्ण सगळा गर काढून घेते त्याच्यामध्ये. आता हे ठेवायला असं ताक आहे त्याच्यात. तर बघा मी 2 आंबे घेतलेत ज्यूस बनवण्यासाठी. 2 आंब्यांचा ज्यूस बनवणार आहे. तर असा सगळा दोन्ही आंब्यातला पूर्ण असा सगळा गर काढून घेणार आहे. असं पीस असं कट करून पटापट असं चांगलं पडतंय बघा. असं काढायला पण येतोय सगळा, पाहिजे असा गर आपण सगळा काढून घेऊ शकतो. सुरीने एवढं हे होईना तर चमच्यानं पण असं काढून घेऊ शकतोय बघा. पुसून पूर्ण असं चमच्यानं, सुरीपेक्षा चमच्यानं चांगला गर निघतोय सगळा. असं पूर्ण पुसून असं घरच्या घरी बनवून खरंच असं विकतचं पण घरी आंबे असल्यावर घरी असा करून खायला पण भारी मजा येते. तर बघा आमरस पण भरपूर खाल्ला असं ह्याचा बनवून. आणि आता म्हटलं जरा ज्यूस बनवा. घरचे आंबे पिकलेत आता सगळे काढलेले, म्हणून म्हटलं जरा ज्यूस बनवा, वेगळं काहीतरी आहे सीझन तोपर्यंत. आता पुढच्या वर्षीपर्यंत वाट बघायची. म्हणजे येतात आंबे असे असतात खायला, पण आपले शेतातले घरचे काढलेले असे खाण्याची मजाच वेगळी, तो आनंदच वेगळा. स्वतः झाडाचा आंबा पिकलेले काढायचे, पिकत घालायचे. बाहेर असं म्हणजे विकतचे ती विकतच, आणि घरच्या गोष्टीचं खाणं पोट भरून मग तेव्हा आनंद वेगळाच. तर बघा असं मी सगळा गर काढून घेतलाय आता. तर पूर्ण दोन्ही पण कुयांचा असा सगळा बघा मी काही सुरीच्या साह्यानं काही चमचेच्या साह्यानं असा गर काढून घेतलेला आहे पूर्ण असा. तर बघा 5-6 वर्षापूर्वी झाडं लावलेली एकाच झाडाला जरा लेट आंबे आले, पण जे आम्ही झाड लावलं होतं 3-4 वर्षापूर्वी त्या झाडाला आंबे असे येतात. त्या झाडाचे आंबे म्हणजे येतात पण लेट आणि खायला पण लेट मिळतात त्याचे. मग आंबे पण खूप मोठे आहेत आणि स्वतः लावलेल्या झाडाचे आंबे खायचा आनंदच काय वेगळा. तर बघा आता पूर्ण आता सगळा गर काढून झालाय माझा. आता पूर्ण काढून घेतले. असा म्हणजे आपण म्हणतो ना, आपण केलेल्या कष्टाचं फळ, लावलेल्या त्या झाडाला पाणी घातलेलं, त्या झाडाला त्याचं फळ खायला मिळालं, हा आनंदच वेगळा. तर आता बघा मी असा सगळा गर काढून घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यात. तर आता सगळा गर वगैरे काढून झालाय. आणि आमचा हा आंबा मुळातच गोड आहे, त्यामुळे मी साखर थोडीच टाकणार आहे, जास्त नाही साखर आवडत गोड. तर साखर टाकून घेतल्या. बघा आता मी ह्याच्यामध्ये बर्फ टाकून घेणार आहे. असा बर्फ आहे बघा, लावला होता मी फ्रीजला हे बनवायसाठी. असा बर्फ पण टाकून घ्यायचा. जरा असं पाण्यात बुडवलं होतं त्यामुळे लगेच पटापटा बर्फ पडला. काही म्हणजे कुणाकुणाला कसं आवडतं ह्याच्यामध्ये बर्फ टाकून आवडतं, पण मी तसं नाही केलेलं. मी ह्याच्यामध्येच बर्फ टाकून मग मिक्सरला बारीक केलंय. तर बघा छान असं झालेलं आहे. म्हणजे तुम्हाला पाहिजे तेवढा तुम्ही घट्ट, म्हणजे कुणाला घट्ट आवडतं, कुणाला पातळ आवडतं, म्हणजे प्रत्येकाच्या ह्याच्यानुसार तुम्ही असं बनवू शकता. तर मी असा घट्ट सारच असं पातळ बनवलेलं नाही. तर बघा कसा झालाय, छान झालाय का नाही. तर या आता ज्यूस प्याला
काय काय बर्फ हे झालंय बघा. तर आवडला का कसा झाला बा? म्हणजे कोण दूध घालतं, मी काही दूध घातले, आम्हाला दूध नाही आवडत. तर ओ धरा बघा टेस्ट कसा झालाय सांगा. मस्त झालंय. मस्तच झालाय. एवढा पिला तरी पोट भरेल. आपण तर या ज्यूस प्यायला, मँगो ज्यूस बनवलाय.